श्री स्वामी समर्थ. उद्यापासून प्रत्येकाच्या घरात गणपती बाप्पांचं विराजमान होणार आहे. बाप्पा तुमच्या घरी येणार आहे. तुमच्या सगळे दुःख संकट हे दूर करणार आहेत. तर हीच बाप्पांच्या चरणी प्रार्थना करत आहे. अर्थात गणपती बाप्पांचे आपल्या घरी येणार आहेत. गणपती बाप्पांच्या प्रतिसेवा तर झालीच पाहिजे. गणपती बाप्पा 10 दिवस असतात, पण ह्यावेळी 11 दिवस गणपती बाप्पा आहेत. तर कोणाकोणाकडे 1.5 दिवसाचा गणपती बाप्पा आहे, कोणाकडे 5 दिवसाचा, कोणाकडे 7 दिवसाचा. प्रत्येकांच्या चालीरीती वेगवेगळ्या आहेत. जर तुम्ही पहिल्यांदाच गणपती बाप्पा बसवणार आहात तर किती दिवसाचा बसवायचा आहे बघा. ज्यांच्याकडे जर जॉबला जाणार असतील तर 10-12 दिवस आणून ठेवायचा आणि 10-12 दिवस तेवढी सेवा जमत नाही. फक्त आणून ठेवायचा आणि फक्त विसर्जनच्या टायमाला निरोप घ्यायचा आहे. तर 10 दिवस कधीही त्या दिवशी काही लागत नाही. त्यांना फक्त 2 टायमाला आरती केली आणि नैवेद्य केला, म्हणजे जो नैवेद्य आपण घरातल्या बनवलेला असतो तो जरी दाखवला तरी चालू शकते. त्यांना ह्या सगळ्या गोष्टी जमत नाहीत. 1.5 दिवसाचा जरी बसवला किंवा 7 दिवसाचा किंवा 5 दिवसाचा बसवला त्यांनी करायचं असं. तुमच्याकडे जी पद्धत आहे ते तुम्ही करू शकता. पहिल्या वर्षी तुम्ही संकल्प करायचा आहे की मी इतक्या दिवस गणपती बाप्पा बसवेल. हे सातत्य तुम्ही ठरवायचं आहे की किती दिवस बसवायचा. तर हे तुम्हाला सातत्य ठेवावं लागतं. तुम्ही किती दिवसाचं गणपती बसवणार आहे. देवाचं कोणतंही कार्य करत असताना तेवढं पाळणूक करायची असते, हे महत्त्वाचं आहे. आता आपण सेवेकडे वळूया. 1.5 दिवसाचा, 5 दिवसाचा, 7 दिवसाचा. तर तुम्ही किती दिवसाचा बसवणार आहे त्याच्यावर अतिशय उत्तम प्रभावी सेवा करायची आहे. जी मी तुम्हाला सेवा सांगणार आहे हे कोणी पण सेवा करू शकतो. फक्त मासिक धर्म, सूतक, विठळ असेल तर ही सेवा करता येणार नाही. रोज नैवेद्य अर्पण करत असतो गणपती बाप्पांना. फूल हार आपण अर्पण करत असतो. तर तुम्ही किती दिवस बसवणार आहात. तुम्ही किती पण दिवस गणपती बाप्पा बसवणार असाल तर तुम्हाला रोज गणपती बाप्पांना दुर्वा अर्पण करायची आहे. दुर्वा कशी अर्पण करायची ते सांगते. 21 जुड्या तयार करायच्या आहेत. दुर्व्याचा शेंड्याचा भाग तो हळदीमध्ये आपल्याला हळद लावायची आहे. तर ती हळद कोरडी नसावी, ती हळद ओली करायची असते. मग ती हळदीमध्ये पाणी टाकायचं आहे आणि ती वरचा जो शेंडा असतो त्याला त्या पाण्यामध्ये त्या हळदीमध्ये डीप करायचा आहे आणि वरचा शेंडा असतो तो डीप करायचा आणि ते हातात घ्यायचे. आपल्याला नुसती दुर्वा अर्पण नाही करायची. तर आपल्याला 1 वेळा, 11 वेळा, 5 वेळा किंवा 3 वेळा म्हणजे विषम संख्यामध्ये गणपती अथर्वशीर्ष पठण करायचं आहे. गणपतीसमोर तुम्ही जेव्हा पहिल्या दिवशी संकल्प करायचा आहे की मी इतक्या वेळी मी अथर्वशीर्ष अवर्तन करेल. अवर्तन करणं म्हणजे काय. जसं आपण श्री सूक्त पठण करतो 16 वेळा, तसेच त्याचप्रमाणे श्री स्वामी समर्थ महाराजांचे 11 पाठ, 21 पाठ करतो. त्याचप्रमाणे गणपती अथर्वशीर्ष अवर्तन असतात. एक अवर्तन म्हणजे 1 वेळा. तसंच अथर्वशीर्ष पठण करणे. पहिल्या दिवशी संकल्प करायचा आहे. तुम्ही कधीही सेवा करू शकता, सकाळ, दुपार, संध्याकाळी. आणि ही सेवा 12 ते 12:30 पर्यंत 12 ते 12:30 मध्ये पण तुम्ही ही सेवा करू शकता. संकल्प करायचा आहे की गणपती अथर्वशीर्ष. आता मी बोलेल की मी संकल्प करते आता. तर मी 11 वेळा 11 दिवस अवर्तन करत आहे आणि अथर्वशीर्ष पठण करणार आहे. तर आपल्याला 11व्या दिवशी काय करायचं आहे मी सांगते. 10 वेळा आपल्याला अथर्वशीर्ष पठण करायचं आहे आणि 11व्या वेळी आपल्याला फलश्रुतीसोबत बोलायचं असतं. तर अथर्वशीर्ष संस्कृतमध्ये आहे, जरा जड जातं, जड जाईल तुम्हाला वाचायला. ज्यांना लिहिता वाचता येत नाही तर तुम्ही यूट्यूबला लावून जरी वाचलं तरी चालू शकते आणि यूट्यूबला लावून त्यांच्या मागे मागे बोलायचं असतं. ज्यांना अथर्वशीर्ष वाचायला जमणार नाही त्यांनी काय करावं तर 11 वेळा गणपती स्तोत्र पठण करावं. ज्यांना लिहिता वाचता येतं त्यांनी 11 वेळा अथर्वशीर्ष बोलायचं आहे. 11 वेळा गणपती स्तोत्र बोलायचं आहे. किंवा तुम्ही 11 वेळा घरी गणपती स्तोत्र नाही केलं तरी 1 वेळा केलं तरी चालेल. गणपती बाप्पांची उच्च कोटीची सेवा ही अथर्वशीर्ष सेवा आहे. जेवढी होईल तेवढी करायचा.
प्रयत्न करा. आपल्याला अथर्वशीर्ष जे पठण झाल्यानंतर ते दुर्वा आपल्याला गणपती बाप्पांना अर्पण करायचे आहेत. अर्पण करताना जे देठ आहे ते गणपती बाप्पांकडे आलं पाहिजे आणि जो आपण हळद लावलेली आहे ते आपल्याकडे आलं पाहिजे. रोज ही सेवा करायची आहे. तुमच्याकडून जेवढी सेवा होईल तेवढं करा आणि तुमच्याकडे जेवढे दिवस गणपती बाप्पा आहे तेवढं तुम्ही करू शकता. काहीच बोलता येत नाही किंवा ज्यांना वाचता येत नाही त्यांनी ओम गणगणपते नमः या मंत्राचा जप केला तरी चालू शकते. त्याचबरोबर 120 दिवसाची जी सेवा आहे ती तुम्ही आता करू शकता. हो, तुम्ही ही करू शकता. मंगलमूर्ती विघ्नहरा दुरितनाशक कृपा करा. जे काही तुम्हाला जमेल तेवढं तुम्ही करा. बाप्पा आपल्या घरी येणार आहेत. सगळ्यांचे दुःख सुख बघणार आहे. म्हणून 11 दिवसात आपल्याकडून कोणालाच वाईट बोलू नका, अपमान करू नका. घरात कटकट वादविवाद कधीही होणार नाही याची काळजी घ्या. मांसाहार धूम्रपान हे बंद असणार आहे. एवढेच तुम्हाला काळजी घ्यायची आहे. गणपती बाप्पा पाहुणे आहेत तर सुख दुःख सगळं पाहणार आहे, परंतु जाताना दुःख घेऊन जाणार आहे आणि तुम्हाला सुख सोडून जाणार आहे. म्हणून गणपती बाप्पांची आराधना उपासना आपल्याला करायची आहे. तर गणपती बाप्पा जेवढा दिवस आहेत तेवढ्या तुम्हाला जेवढं जमेल तेवढं तुम्ही सेवा करा. म्हणजे तुम्हाला अथर्वशीर्ष जेवढ्या वेळी पठण करता येईल तेवढं करा आणि गणपती स्तोत्र 11 वेळा जरी नाही झालं तरी 1 वेळा केलं तरी जमेल. जेवढं तुम्हाला करता येईल तेवढं तुम्ही करायचं आहे. श्रीपाद श्रीवल्लभ जयंती आहे. हे दत्त महाराजांचा प्रथम अवतार आहे. चित्र नक्षत्र श्रीपाद श्रीवल्लभ यांचा जन्म नक्षत्र आहे म्हणून हे महिन्यातून एकदाच येते. म्हणून आपल्याला चित्र नक्षत्राला जे औदुंबराचे वृक्ष आहे त्याला प्रदर्शना घालायचे आहे. मंगलदायक फलदायक सेवा घडते. उद्याच्या दिवशी ही सेवा करायची आहे. उद्या सगळ्यांच्या घरात खूप कामे असणार आहेत. सेवा चुकवू नका. त्याचप्रमाणे गुरुचरित्राचा 5वा अध्याय आपल्याला वाचायचा आहे. मग तुम्ही सकाळी दुपार कधी पण वाचू शकता. फक्त 12 ते 12:30 मध्ये वाचायचा नाही आहे. 4च्या आत गुरुचरित्र ग्रंथाचा आपल्याला 5वा अध्याय पठण करायचा आहे. ज्यांच्याकडे गुरुचरित्र अध्याय नाही आहे त्यांनी गुगलवरून नाही तर यूट्यूबवरून आपल्याला वाचायचा आहे. ज्यांना वाचता येणार नाही त्यांनी श्रवण करावा. मासिक धर्म विठळ जर आहे तर श्रवण करू शकता. श्रीपाद श्रीवल्लभ जन्मस्थान त्यांचं स्थान पिठापुरम. यांची जन्मभूमी ही पिठापुरम, त्यांची कर्मभूमी ही कुरुमपुरम. श्रीपाद श्रीवल्लभ हे चरित्र अतिशय सुंदर आहे. श्रीपाद श्रीवल्लभ जयंतीनिमित्त औदुंबर वृक्षाला 108 प्रदक्षिणा मारायची आहे. हे तुम्ही चुकवू नका. सकाळी दुपारी संध्याकाळी कधी पण तुम्ही ही सेवा करू शकता, म्हणजे प्रदक्षिणा घालू शकता. जर तुम्ही प्रेग्नेंट असाल तरी हे तुम्ही करू शकता. पण 108 वेळा जरी नाही जमलं तरी तुम्ही 1, 3, 5 याच्यामध्ये केलं तरी चालू शकते. 5 जर केंद्र असेल तर तुम्ही 108 औदुंबरा वृक्षाला प्रदक्षिणा घालायची आहे. त्याचबरोबर 11 वेळा केलं तर चालेल का? हो, पण 108 घातली तर तुम्हाला चांगलं फळ मिळेल. सिद्ध मंगल स्तोत्र बऱ्याच वेळी ऐकलं असेल. सिद्ध पादुका मंगल पूजन योग असेल तर तुम्ही आवर्जून करा. उद्या सिद्ध मंगल स्तोत्र पठण करायचं आहे. तुम्ही तुमच्या नित्यसेवेमध्ये समाविष्ट करून घ्या. सिद्ध मंगल स्तोत्र आयुष्यात सगळं चांगलं घडावं, मंगल नाही घडावं म्हणून मंगल स्तोत्र पठण केल्याने अतिशय दुःख आहेत ते संकट आहेत नित्यसेवेमध्ये कष्ट हे सिद्ध मंगलम एकदा तरी पठण करा. अनुभव येईल बघा. चालता गाडीत बसता कुठे जरी आपण उठता बसता कसं पण केलं तरी सिद्ध मंगलम आपण पठण करू शकतो. हे स्तोत्र आपण बोलू शकतो. तर सिद्ध मंगल स्तोत्रमध्ये श्रीपाद वल्लभ यांचे संपूर्ण कुटुंब उल्लेख केला आहे. आई वडील आत्या बहीण भाऊ यांचा उल्लेख केलेला आहे. म्हणून सिद्ध मंगल स्तोत्र खूप फलदायक आहे. श्रीपाद राजम शरणम प्रपद्ये या मंत्राचा पण तुम्ही जप करायचा आहे. ओम दिगंबराय विघ्नहे
अत्रिपुत्राय धीमहि तन्नो दत्त प्रचोदयात. परत एकदा सांगते. ओम दिगंबराय विद्महे अत्रिपुत्राय धीमहि तन्नो दंती प्रचोदयात. माझं काम आहे तुम्हाला हे सेवा सांगायचं. त्यातलं तुम्हाला किती करायचं किती नाही, जेवढं जमेल तेवढं तुम्ही करा. पण उद्या गुरुचरित्राचा 5वा अध्याय तुम्हाला वाचायचा आहे, हे विसरू नका. मी तुम्हाला सेवा सांगायचं काम करत आहे. तुम्हाला सेवा सांगू शकते. तुमचं वाईट होईल असं मी ठरवणारी मी एवढी मोठी कोणी नाही आहे. आपण सगळे स्वामी सेवेकरी आहोत. सेवेत येणं खूप सोपं आहे. जाणं तर खूपच सोपं आहे. टिकून राहणं सगळ्यात कठीण आहे. कधी स्वामी परीक्षा घेत असतात त्या काळात तर तुम्ही सेवा सोडू नका. कधी कधी असं म्हणता तुम्ही आमचा विश्वास उडला, मग तुम्ही थांबता. स्वामी सेवेत आलात आणि वाया गेलात असं असतं का? तर असं नाही आहे. उद्या प्रत्येकाचे दिवस बदलणार आहेत. महाराजांची कृपा होणार म्हणजे काय? खूप करोड रुपये येणे, पैसा, गाडी, त्यापेक्षा महाराजांची खरी कृपा. तुम्ही खरी सेवा करता. सेवा केल्याने तुमच्या घरात येणारे प्रसन्नता, चांगले वातावरण तयार होते. भांडणं, कटकट, एक सकारात्मकता ऊर्जा येते. ती खरी पुण्याई असते. पुण्याई म्हणजे काय? तर सेवा आनंद मिळतो, म्हणजे सेवेने आनंद मिळतो. कुठलाही त्रास होत नाही, आनंदच मिळत असतो, छान वाटत असते घरामध्ये. ही खरी स्वामींची कृपा आहे, सेवेचे फळ आहे. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.